नमो बुद्धा जय भीम. 4. तृष्णा त्याग म्हणजे धम्म. धम्म पदामध्ये तथागत बुद्ध म्हणतात, सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष. या संतोष वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थितीपुढील शरणागती हा नव्हे, कारण तसा अर्थ करणे बुद्धांच्या शिकवणी विरुद्ध आहे. निर्धन लोक धन्य होत असे बुद्धांनी कधीही म्हटलेले नाही. दुःखित पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे बुद्धांनी कधीही सांगितलेले नाही. उलट ऐश्वर्यांचे बुद्ध स्वागतच करतात. दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे कुशल उत्साहपूर्वक प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा तथागत उपदेश करतात. जेव्हा तथागत बुद्ध म्हणतात की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय, तेव्हा तथागतांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये. भिक्खू रथपाल म्हणतात, माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने किंचितही दान न करता केवळ लोभाने धन जमविण्याच्या उद्योगात गर्क असतात. त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. ज्या राजांचे राज्य समुद्रापर्यंत पसरलेले असतात, त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलवण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजा आणि त्यांची प्रजा या पृथ्वी तलावरून नष्ट होते. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देहत्याग घडतो. काम सुखोपभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही. महानिदान सुक्तात तथागत बुद्धांनी आनंदाला लोभावर ताबा मिळण्याची माहिती सांगितली आहे. तथागत म्हणतात, आनंद लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेचे त्या लाभाच्या वस्तूचा ताबा मिळवण्याच्या इच्छेत पर्यवसन होते आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळवलेल्या हातातून निष्ठू द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते, तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते. लोभ अथवा वस्तूंच्या प्राप्तीकरिता असणाऱ्या बेबंध लालसेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे. ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा याचे कारण बुद्ध आनंदाला सांगतात ते असे की पुष्कळच वाईट आणि दुष्ट गोष्टींचा त्यांच्यापासून उद्भव होतो. मारामारी, आघात, झगडे, वादप्रतिवाद, भांडण, निंदा, असत्य या सर्वांचे मूळ तृष्णा अथवा लोभ यात आहे. वर्ग कलहाचे हे यथायोग्य विश्लेषण आहे, यात शंका नाही. म्हणूनच तथागत बुद्धांनी लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवले पाहिजे या शिकवणीवर भर दिला. 5. सर्व संस्कारित अस्तित्व अनित्य आहे असे मानणे म्हणजे धम्म. अनित्यतेच्या सिद्धांताला 3 पैलू आहेत. अनेक घटकांनी तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. व्यक्तिगत मनुष्य प्राणीमात्र अनित्य आहेत. सर्व संस्कारित अस्तित्व यांचे स्वतत्व स्वभावता अनित्य आहेत. अनेक तत्वे मिळून बनलेल्या वस्तूंची अनित्यता बौद्ध तत्ववेत्ता असंग यांनी चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. 4थ्या व 5व्या शतकातील असंग म्हणतात, सर्व वस्तू या हेतू आणि प्रत्यय परिस्थिती ह्यामुळे उत्पन्न होतात. त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतू प्रत्ययांचा उच्छेद झाला की वस्तूंचे अस्तित्व राहत नाही. सजीव मनुष्य प्राण्यांचे शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 महाघटकांचा परिणाम होय आणि ह्या 4 महाघटकांचे पृथक्करण झाले की हा सजीव मनुष्य प्राणी म्हणून उरत नाही. अनेक तत्व मिळून झालेले व सजीव प्राणी मात्र अनित्य आहे. ह्या वचनांचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे. सजीव मनुष्य प्राण्यांच्या अनित्यतेचे वर्णन हे सजीव प्राणी मात्राच्या घडणीची परिवर्तनाची प्रक्रिया सुरू आहे असे आहे. ह्या अर्थाने पाहिले असता जो मनुष्य व प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होते तेच प्राणी मात्र त्यांचे वर्तमान काळात असू शकत नाही आणि तेच प्राणी भविष्यकाळात त्याच अवस्थेत असू शकणार नाही. भविष्यकाळी जो मनुष्य प्राणी असेल तो पूर्वी त्याच अवस्थेत नव्हता आणि तोच मनुष्य प्राणी मात्र आजही नाही. वर्तमान काळी जो प्राणी आहे तोच मनुष्य प्राणी पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच मनुष्य प्राणी असणार नाही. थोडक्यात सांगायचे म्हणजे मनुष्य प्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे. आपल्या जीवनाच्या कोणत्याही 2 क्षणी तो असू शकत नाही. अनित्यतेच्या सिद्धांताचा 3रा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे. प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे, परंतु जो जिवंत असताना सारखा बदलत आहे, निर्माण होत आहे हे समजावयास कठीण आहे.
हे परिवर्तन कसे शक्य आहे? याला तथागत बुद्धांचे उत्तर असे, सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे. ह्याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला. बौद्ध शून्यता म्हणजे पूर्णपणे उच्छेदवाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की ह्या ऐहिक जगात प्रत्येक क्षणी परिवर्तन चालू आहे. शून्यतेमुळे सर्व अस्तित्व शक्य होते. ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय काही शक्य नसते. सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसऱ्या वस्तूंचे अस्तित्व अवलंबून आहे. जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या आणि नित्य व अपरिवर्तनशील असत्या तर एक प्रकारच्या दुसऱ्या प्रकारात जीवनाचे ते उत्क्रमण आणि सजीव वस्तूंचा जो विकास चालला आहे त्याला पूर्ण विराम मिळाला असता. जर मनुष्य प्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एका स्थितीत तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता? असे झाले असते तर मानवजातीची प्रगती खुंटली असती. शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठी अनावस्था उद्भवली असते, परंतु तसे मानलेले नाही. शून्य हा एक बिंदू समान आशय असून त्याला अर्थ आहे, परंतु लांबी नाही व रुंदीही नाही. तथागत बुद्धांचा उपदेश असा आहे की सर्व वस्तू अनित्य आहेत. तथागत बुद्धांच्या ह्या सिद्धांतापासून बोध काय घ्यावायचा हा अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे. या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यावायचा की कोणत्याही वस्तूसंबंधी आसक्ती राखू नका. लोकांनी मालमत्ता, मित्र, नातेवाईक इत्यादी संबंधी अनासक्तीची वाढ करण्यासाठीच तथागत बुद्धांनी म्हटले की सर्व गोष्टी अनित्य आहेत. 6. कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे. हे मान्य म्हणजे धम्म. ह्या पार्थिव जगात एक प्रकारची सुव्यवस्था आहे. खालील घटनांनी ती सिद्ध होते. आकाशातील ग्रहलोकांच्या कृती, चलनवलनात, गतीत एक प्रकारची सुव्यवस्था आहे. ऋतुचक्रांमध्येही सुव्यवस्था आहे. काही विशिष्ट व्यवस्थेनुसारच बीजांचे वृक्ष होतात. वृक्षांपासून फळ उत्पन्न होते आणि फळापासून परत बीज निर्माण होते. बौद्ध परिभाषेत या व्यवस्थेला नियम म्हणतात. एकामागून एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शविणाऱ्या नियमांना ऋतुनियम, बीजनियम असे संबोधतात. 5 नियम. 1. ऋतुनियम, बीजनियम, कर्मनियम, मनोनियम आणि धर्मनियम. समाजामध्ये याच प्रकारचा नैतिक क्रम आहे. तो कसा उत्पन्न होतो, कसा राखला जातो? जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्याचे उत्तर सरळ आहे. ते म्हणतात, संसाराचा नैतिक क्रम हा दैवी ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे. ईश्वराने संसार निर्माण केला आणि ईश्वर हाच या संसाराचा कर्ता धर्ता आहे. तोच भौतिक आणि नैतिक नियमांचा कर्ता आहे. त्यांच्या मते नैतिक नियम माणसांच्या भल्यासाठी असतात, कारण ते ईश्वरी आज्ञास्वरूप आहेत. आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांना क्रम प्राप्त आहे आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालू राहतो. जे नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम असे मानतात त्यांचे विचार वरीलप्रमाणे असतात. ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही, कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल, या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासून सुटका नसेल तर ह्या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था का आढळते? या ईश्वर नियमांच्या मागे असा कोणता अधिकार आहे? ईश्वर नियमांचा व्यक्तीवर काय अधिकार आहे? हे संयुक्तिक प्रश्न आहेत, परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांच्याजवळ या प्रश्नांना उत्तर नाही. ही अडचण दूर करण्यासाठी हा सिद्धांत थोडा बदलला गेला आहे. असे म्हटले जाते की परमेश्वराच्या आज्ञेनेच सृष्टी निर्माण झाली. हे सत्य आहे की ह्या सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यास आरंभ केला. हेही खरे आहे की त्याने या सर्व विश्वाला एकदाच कायमची गती, शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे. परंतु ह्या उपरांत ईश्वराने सृष्टीला प्रारंभी जे नियम घालून दिले आहेत त्या नियमानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे. म्हणूनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो दोष सृष्टीचा आहे, ईश्वराचा नाही. सिद्धांतात असा बदल करूनही वरील अडचणी सोडवली जात नाही. या सिद्धांतातील बदलामुळे ईश्वरांवर जबाबदारी फक्त पडत नाही, परंतु प्रश्न उरतोच की ईश्वराने आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर का सोपवावे? असल्या गैरहजर ईश्वराचा उपयोग काय? सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो या प्रश्नाला तथागत बुद्धांनी दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे. तथागतांचे उत्तर सोपे आहे. ते असे, नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसून ती नियमाप्रमाणे सांभाळली जाते. सृष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल
परंतु तथागत बुद्धांच्या मते ते माणसांवर सोपवलेले आहे, इतर कोणावरही नाही. कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य आणि विपाक म्हणजे त्याचा परिणाम. जर नैतिक व्यवस्था वाईट असेल तर त्याचे कारण मनुष्य अकुशल कर्म करतो आहे हे आहे. नैतिक व्यवस्था चांगली असेल तर त्याचा अर्थ इतकाच की मनुष्य कुशल कर्म करीत आहे. तथागत बुद्ध केवळ कर्मासंबंधीच बोलत नाहीत. ते ज्यांना कर्म नियम म्हणून ओळखतात त्या कर्माच्या नियमाचेही विश्लेषण करतात. कर्म नियमांचा बुद्धिप्राणित अभिप्राय असा की ज्याप्रमाणे दिवसामागून रात्र येते त्याचप्रमाणे कर्मामागून त्याचा परिणाम येतो. हा एक नियम आहे. कुशल कर्मापासून होणारा लाभ प्रत्येक कुशल कर्म करणाऱ्याला मिळतो आणि अकुशल कर्माचा दुष्परिणाम कुणालाही टाळता येत नाही. म्हणून तथागत बुद्धांचा उपदेश असे कुशल कर्म करा म्हणजे मानवतेला चांगल्या नैतिक व्यवस्थेचा लाभ होईल. कारण कुशल कर्मानेच नैतिक व्यवस्था राखली जाते. अकुशल कर्म करू नका, कारण त्यामुळे नैतिक व्यवस्थेची हानी होते आणि मानवता दुःखी होते. हे शक्य आहे की कर्म आणि कर्माचा होणारा परिणाम या दोहोंमध्ये काही काळाचे वेळेचे अंतर असे बहुधा घडते. या दृष्टीने कर्माचे 3 विभाग करता येतात. 1. दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म म्हणजे तात्काळ फळ देणारे कर्म. उपज्य वेदनीय कर्म म्हणजे काही कालांतराने फळ देणारे कर्म. आणि अपरिय वेदनीय कर्म म्हणजे अनिश्चित काळाने परिणामकारक फळ देणारे कर्म. कर्म हे कधीकधी आहोसी कर्म होऊ शकते, म्हणजे त्याचा काहीच परिणाम होत नाही. आहोसी कर्मांमध्ये ज्या कर्माचा त्यांच्या अंगच्या दुर्बलतेमुळे विपाक अथवा परिणाम होत नाही किंवा जी कर्मे अन्य सबळ कर्मामुळे बाद होतात त्यांचा समावेश होतो. ही सर्व गोष्टी विचारात घेऊनही तथागत बुद्धांच्या कर्माचा नियम अनिवार्य आहे या सिद्धांताला बाधा येत नाही. कर्माचा विपाक फक्त कर्त्याला भोगावा लागतो आणि याशिवाय दुसरा त्यात काहीच आशय नाही. एवढेच काही कर्म सिद्धांतात अभिप्रेत नाही, एवढ्याच त्यात अभिप्राय आहे असे मानणे चूक आहे. कधीकधी एकाच्या कर्माचा त्याच्याऐवजी दुसऱ्यालाच परिणाम भोगावा लागतो. तथापि हे सर्व कर्म नियमांचेच परिणाम आहेत, कारण तोच कर्म नियम नैतिक व्यवस्था सांभाळतो किंवा मोडतो. व्यक्ती येतात जातात, पण विश्वाची नैतिक व्यवस्था कायम राहते आणि त्याचप्रमाणे ही व्यवस्था बनविणारा कर्म नियमही अप्रतिहित राहतो. याच कारणास्तव तथागत बुद्धांच्या धर्मामध्ये अन्य धर्मात ईश्वराला जे स्थान दिले आहे ते नीतीला प्राप्त झाले आहे. यास्तव विश्वातील नैतिक व्यवस्था कशी राखली जाते याला तथागत बुद्धाने दिलेले उत्तर इतके सरळ आणि निर्विवाद आहे. असे असूनही या उत्तराचा खरा अर्थ क्वचितच समजावून घेतला जातो. प्राय जवळजवळ नेहमीच त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो, चुकीचा सांगितला जातो अथवा त्याची चुकीची व्याख्या केली जाते. नैतिक व्यवस्था कशी राखली जाते या प्रश्नाला उत्तर म्हणूनच तथागत बुद्धाने कर्मसिद्धांत मांडला. या सत्याची फारच थोड्यांना जाणीव असते. तथापि कर्मसिद्धांत मांडण्यात बुद्धाचा हाच हेतू होता. कर्म नियमांचा संबंध केवळ सर्वसाधारण नैतिक व्यवस्थेशी आहे. व्यक्तीच्या सद्भाग्याशी किंवा दुर्भाग्याशी त्याचा संबंध नाही. त्याचे प्रयोजन विश्वातील नैतिक व्यवस्था राखणे हे आहे. या कारणास्तव कर्म नियम हा धम्माचे एक प्रमुख अंग आहे. भाग 4. धम्म काय नाही. 1. अद्भुत अनैसर्गिक दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे धम्म नव्हे. जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली, त्याचे कारण काय हे जाणण्याची मनुष्य मात्राला आवश्यकता वाटते. कधीकधी कारण व परिणाम कार्य ही एकमेकांच्या इतकी जवळजवळ असतात की परिणामाच्या कार्याच्या कारणांचा पत्ता लागणे अवघड नसते. परंतु कधीकधी कार्य हे कारणापासून इतके दूर असते की तेथे कार्यकारणाचा शोध लागत नाही. ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते. तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की ही घटना घडली कशी. अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की ही घटना काहीतरी दैवी कारणाने म्हणजे चमत्काराने घडली असावी. तथागत बुद्धांच्या पूर्वकालीनांना ह्या प्रश्नांचे विविध प्रकारे उत्तर दिले आहे. पखुद कच्चाना हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानित नसे. तो म्हणत असे घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात. मख्खाली घोषण मानित असे की घटनेला कारण असले पाहिजे, परंतु तो असा प्रचार करीत असे की ते कारण मानवी शक्तीबाहेर कुठेतरी प्रकृती, अनिवार्य आवश्यकता, वस्तुमात्रातील अंतर्गत नियम, पूर्वनियोजित दैव यासारख्या गोष्टीत शोधले पाहिजे. तथागत बुद्धांनी अशा सिद्धांताचे खंडन केले. त्यांचे म्हणणे असे की प्रत्येक घटनेला कारण असते
एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हेही मानवी अथवा प्राकृतिक कारणांचा परिणाम आहे. काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनाचे कारण मानणे ह्याला तथागतांचा विरोध होता. जर काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय? मनुष्य हा केवळ प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैव, अनिवार्य आवश्यकता यांच्या हातातील एक बाहुले आहे काय? जर मनुष्य स्वतंत्र आहे तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय? जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे. कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे शक्य नाही. कदाचित हे संभवनीय आहे की घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु जो बुद्धिमान असेल तर कधीकधी एके दिवशी ते त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही. दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात तथागत बुद्धांचे 3 हेतू होते. तथागतांचा पहिला हेतू माणसाला बुद्धिवादी बनवणे होता. तथागतांचा दुसरा हेतू माणसाला स्वातंत्र्यपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. तथागतांचा तिसरा हेतू ज्या अंधश्रद्धा, भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थानच नष्ट करणे. यालाच बुद्ध धम्माचा कम्म सिद्धांत अथवा हेतुवाद म्हणतात. हा कम्म आणि कारणवाद हा बुद्ध धम्माचा मुख्य सिद्धांत आहे. तो बुद्धिवाद शिकवतो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते. नमो बुद्धाय. जय भीम.